नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. नवोदय परीक्षेसाठी तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये कुणी जर 5वीला विद्यार्थी असेल, मुलगा किंवा मुलगी, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तो या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की आरक्षण निहाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये कसं आरक्षण आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी आरक्षण आहे, ते किती आहे आणि ते किती संख्या आहे, थोडक्यात समजून घेऊया ह्या प्रश्नांची उत्तरं. कॅटेगरी कोणत्या असतात असं जर तुम्हाला प्रश्न विचारत असाल तर यामध्ये ही जी नवोदय परीक्षा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, बरोबर आहे, भारत सरकार घेतं. मग सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कॅटेगरी कोणत्या कन्सिडर केल्या जातात तर त्यामध्ये बघा, एक आहे ओपन, त्यानंतर ओबीसी, त्यानंतर ESC आणि त्यानंतर EST. ह्या 4 कॅटेगरी ह्या एक्झामसाठी कन्सिडर केल्या जातात. ओबीसी मध्ये कोण कोण मोडतं तर ओबीसी मध्ये बघा, ओबीसी इटसेल्फ मोडतो, त्यानंतर SBC मोडतो, त्यानंतर विजय NT अ असेल, NT ब असेल, NT क असेल, NT ड असेल, हे सगळे यामध्येच मोडतात. बघा, हे सगळे उमेदवार यामध्ये मोडतात. ओके, सो तुम्ही जर तुमचा पाल्य जर कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर हे लक्षात घ्या की तुमच्यासाठी किती जागा आहे. आता दुसरा मुद्दा आहे की सर कॅटेगरीसाठी आम्हाला ओबीसीचं सेंट्रलचं लागेल का तर गरज नाहीये, आत्ता गरज नाहीये. तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जातात, निवड झाल्यानंतर त्याच्या अगोदर काढलेलं असावं लागेल. आत्ता अप्लाय करून टाका, फॉर्म भरताना लागत नाही, नंतर मात्र 100% लागेल. ओके, मग आरक्षणानुसार जागा किती असणार आहे, मुलींना किती टक्के आरक्षण आहे ते पण आपण थोडक्यात समजून घेऊया. पण तत्पूर्वी यासाठी 4च महिने शिल्लक आहे. 28 नोव्हेंबरला तुमची परीक्षा आहे. त्यासाठी तयारीसाठी बघा, कुठून वाचायचं, किती वाचायचं, कारण याचं मार्गदर्शन स्कूल लेवलला होत नाही. स्कूल लेवलला MCQ पॅटर्न मधनं तुमच्या टेस्ट होणार नाहीये. कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, कसे प्रश्न येतात, कोणते टॉपिक महत्वाचे, कुठून वाचलं पाहिजे, सराव कसा केला पाहिजे, दररोजचं शेड्यूल कसं असावं, टेस्ट द्याव्यात का, किती द्याव्यात, प्रिव्हियस इयरला प्रश्न कसे विचारले होते, हे सगळ्यांची उत्तरं, मार्गदर्शन तुम्हाला नवोदयच्या बॅचमध्ये आम्ही देणार आहोत. आणि ती बॅच आपली चालू होते 25 जुलैपासून. याबद्दलचे अपडेट मी तुम्हाला देतोच. सगळे अपडेट, बॅच कशी जॉईन करावी, कुठे काय बघावं, कसं जॉईन करावं, किती वेळा बघू शकता, सगळं आम्ही पुढच्या व्हिडिओत देणार आहे. त्याचा डिटेल व्हिडिओ माझा येऊन जाईल. पण सध्या तरी तुम्ही तयारीला लागा. त्याचबरोबर तुम्हाला स्कॉलरशिप 4थीची बॅच आहे, 7वीची पण बॅच आहे, NMMS 8वीच्या विद्यार्थ्यांना पण बॅच आहे, होमी बाबा 6वीच्या विद्यार्थ्यांना पण बॅच आहे, आणि मी 5वीच्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड, मॅथ ऑलिम्पियाडची बॅच मी स्वतः घेणार आहे. ती सुद्धा 25 जुलैला चालू होणार आहे. योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी एखादी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, पहिला प्रश्न, दरवर्षी 6वीसाठी JNVST परीक्षेद्वारे प्रत्येक JNV मध्ये किती जागा भरल्या जातात तर प्रत्येक JNV मध्ये साधारणतः 80 जागा भरल्या जातात. हे त्यांचं डायरेक्ट प्रॉस्पेक्ट आहे बघा तुमच्या समोर, विथ प्रूफ आहे. 80 जागा प्रत्येक जिल्ह्यासाठी भरल्या जातात. पुढे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थी आणि मुलींना किती आरक्षण आहे तर ग्रामीण विद्यार्थ्यांना 75% आरक्षण आहे. 75% जागा फक्त ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना आहे. पालकांनी लक्षात घ्या की ग्रामीण मधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तुम्हाला 75% जागा आहे, आणि शहरी भागातल्या मुलांसाठी 25% जागा यामध्ये आरक्षित आहे. आता इथे सिलेक्शन जर झालं ना 12वी पर्यंत, म्हणजे 6वी ते 12वी पर्यंत तुम्हाला सगळं शिक्षण निवासी CBSE पॅटर्न नुसार शिकवलं जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला निवास असेल, फूड असेल, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असेल, लर्निंग असेल, बुक्स असेल, नोटबुक असेल, बॅग असेल, सगळं मिळणार आहे. काही चिंता करायची गरज नाही, बरोबर. सो 75% जागा ग्रामीण, 25% शहरी, आणि जेवढ्या जागा आहेत ना त्यामध्ये 1/3 जागा ह्या मुलींसाठी आहेत. जेवढ्या जागा आहेत ना 1/3 जागा मुलींसाठी. आता याचं कॅल्क्युलेशन मी पुढे दाखवतो तुम्हाला. मी कसं कॅल्क्युलेशन आहे लक्षात घ्या. प्रत्येक जिल्ह्याला 80 जागा आहे. टोटल 34 नवोदयचे स्कूल आहे. टोटल महाराष्ट्रामध्ये किती नवोदयचे स्कूल आहे? 34 जिल्हे आहेत. टोटल जिल्हे किती आहे? 34 जिल्हे आहे. प्रत्येकाला 80 म्हटलं तर टोटल जागा किती येतात? 2720 जागा पूर्ण महाराष्ट्रातून भरल्या जातात. त्यानंतर ग्रामीणसाठी किती जागा आहेत? मध्ये त्यापैकी 60 जागा ग्रामीणसाठी. प्रत्येक जिल्ह्याला ग्रामीणमध्ये 60 जागा आहे. प्रत्येक जिल्हा, फॉर एक्झाम्पल मी नाशिक पकडला, पण नाशिकमध्ये हा जिल्ह्यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना 60 जागा आहे, शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना 20 जागा आहे. बघा, शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना 20 जागा आहे. पण टोटल महाराष्ट्राचा विचार केला तर टोटल महाराष्ट्रामध्ये 2040 जागा ग्रामीण भागांसाठी. बघा, 2040 जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आहे 2720 पैकी, आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना 2720 पैकी 680 जागा असणार आहे. पण प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर शहरी भागातला 60 आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, शहरीला 20 आणि ग्रामीणला 60 जागा असतात. एका जिल्ह्यासाठी एकूण 80 जागा आहेत. मग मुलींना एका जिल्ह्यासाठी किती जागा आहेत तर 1/3 म्हणजे 27 जागा आहे.
प्रत्येक जिल्ह्याला मुलींसाठी 27 जागा असतात, म्हणजे असतातच, मुलींनाच असणार, त्या लक्षात घ्या. आणि एकूण मुलींना पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 918 जागा फक्त मुलींनाच असणार आहे. सो तुमच्या घरात कोणी मुलगी असेल, नातेवाईकांमध्ये असेल, तर त्यांनाही सांगा की खूप चांगली ही नवोदयची स्कूल आहे. तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट पण करू शकता. नवोदयच्या स्कूलला जाऊन तिथे मुलांचा फीडबॅक पण आम्ही घेतलेला आहे. त्याचे 3 व्हिडिओ मी टाकलेत बघा. 3 व्हिडिओ तुम्ही एकदा चेक करून घ्या. ओके, आता पुढे घेऊन जातो. SC ST कॅटेगरीनुसार आरक्षण किती असतं, तर SC ST ला बघा, SCच्या उमेदवारांसाठी 7.5% आरक्षण आहे. आणि SC साठी 15% आरक्षण आहे आणि ST साठी 7.5% आरक्षण आहे. थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर बघा, SC ST कॅटेगरीनुसार आरक्षण कसं आहे, संबंधित जिल्ह्यामध्ये SC आणि ST लोकसंख्या जितकी आहे त्यानुसार आरक्षण दिले जातेच, पण SC ला किमान 15% आणि ST ला किमान 7.5% आरक्षण मिळतं. काही जिल्हे असे बघा, पेसामध्ये असतील त्या ठिकाणी मात्र आरक्षण वाढू शकतं, पण कमीत कमी 15, कमीत कमी 7.5% ह्या कॅटेगरीला असतं, म्हणजे असतं. दोघांनी मिळून फक्त 50%पेक्षा जास्त होऊ नये ही पण काळजी घेतली जाते. SC मध्ये पात्र उमेदवार नसल्यास जागा ST ला आणि ST मध्ये नसल्यास SC ला देता येतात. आणि ओपन मेरिट मधून निवड झालेल्या उमेदवारांवर याचा परिणाम होत नाही. सो लक्षात घ्या, SC साठी 15, ST ला 7.5% आरक्षण आहे. ओबीसी आणि ओपन कॅटेगरीनुसार आरक्षण किती असतं, तर ओबीसी साठी बघा 27%. ओबीसी साठी किती आहे, 27% आरक्षण इथे दिलेलं आहे आणि उरलेलं सगळं जनरल मध्ये जातं. म्हणजे कसं, ओबीसी साठी बघा, सेंट्रल ओबीसी लिस्ट मधील जातींनाच 27% आरक्षण मिळतं. आता स्टेटमध्ये ओबीसी कोणाला पकडतात आणि सेंट्रलमध्ये काही जाती वेगळ्या आहेत ओबीसी साठी. सो तो एकदा संदर्भ लक्षात घ्या फक्त. पण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये तुम्ही विजयNT अ ब कडं असेल, SBC असेल, तर तुम्हाला ओबीसी सेंट्रल मधून इथे फॉर्म भरता येतो आणि कास्ट सर्टिफिकेट लगेच लागत नाही फॉर्म भरताना. तुम्हाला जेव्हा एक्झाम तुमची निवड झाली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, त्यावेळेस तुम्हाला सेंट्रलचं लागतं, मुलाच्या नावाचं लागतं. सो ती प्रोसेस आता करून टाका, ते 2 महिन्यात 1 महिन्यात काढून घ्या. ओके, हे आरक्षण SC ST आरक्षणापासून स्वतंत्र आहे. तुमची जात जर सेंट्रल ओबीसी लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला ओबीसी आरक्षण मिळणार नाही. अशा उमेदवारांना ओपन प्रवर्गातून अर्ज करावा लागेल. तुमचं जर सेंट्रलमध्ये तुमची जात येतच नसेल तर तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरू शकता. आता लक्षात घ्या, टोटल 80 जागा प्रत्येक जिल्ह्याला आहे. ग्रामीणला 60, शहरीला 20, मुलींना 27 जागा असतात. आरक्षणानुसार जागांचं जिल्ह्यानुसार विभाजन तुम्हाला सांगतोय बघा. एखादा जिल्हा मी पकडला, फॉर एक्झाम्पल नाशिक जिल्हा आहे, टोटल जागा 80 आहेत. या 80 जागामध्ये SC ला किती जागा आहेत, 12 आहे. ST ला किती आहेत, 6 आहेत. ओबीसी ला किती आहेत, 22. आणि उरलेल्या ओपन 40 जागा आहेत. ओपन साठी कुणीही अप्लाय करू शकतं, कुणीही जाऊ शकतं, लक्षात घ्या. ओके, सो असं प्रत्येक जिल्ह्यानुसार हे विभाजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता किंवा ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानुसार हे कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि परत एकदा, तयारी मात्र जबरदस्त करा. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच अवेलेबल आहे, 25 जुलैपासून चालू होत आहे. इतरही बॅचेस सगळ्या 25 जुलैपासून चालू होत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता किंवा आपलं ॲप आहे इग्नाइट पाठशाळा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे, ते डाउनलोड करा आणि हवी ती बॅच जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.